वेलकम टू टॅलीप्राईम फर्स्ट लेक्चर क्रिएशन ऑफ कंपनी. या लेक्चरमध्ये आपण प्रॉपर बेसिक पासून टॅलीप्राईम क्रिएशन ऑफ कंपनी हे डिटेलमध्ये बघणार आहोत. डिअर स्टुडंट्स, फर्स्टली आपल्याला टॅलीप्राईम या ॲपवर जायचंय. डबल क्लिक करा. डबल क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर टॅलीप्राईमची स्क्रीन ओपन होईल. ज्यावेळेस फर्स्ट टाइम तुम्ही टॅलीप्राईम डाउनलोड करता आणि त्यानंतर टॅलीप्राईम ओपन करता, तुमच्या समोर या टाईपची स्क्रीन असणार आहे. सो या स्क्रीनवरती वेगवेगळे ऑप्शन्स आहे. आपल्याला कंपनी क्रिएट करायची आहे, त्यामुळे आपल्याला जायचंय क्रिएट कंपनी या ऑप्शनवरती. आपण क्रिएट कंपनी ऑप्शनवरती आलो. एंटर प्रेस करून तुम्ही आत येऊ शकता. एंटर प्रेस केल्यानंतर आपल्या समोर या पद्धतीची स्क्रीन येईल की ज्या ठिकाणी वेगवेगळे ऑप्शन्स आहे, ज्यामध्ये फर्स्ट ऑप्शन दिसतोय नेम ऑफ द कंपनी. आपण आपल्या कंपनीचं नेम, जे काय तुम्ही ज्या कंपनीचं अकाउंटिंग करताय, फॉर एक्झाम्पल तुम्ही जर टाटा मोटर्स या कंपनीचं अकाउंटिंग करत असाल, त्या कंपनीचं नाव इथे येईल. बजाज करताय, बजाज कंपनीचं नाव येईल. ज्या कंपनीचं तुम्ही अकाउंटिंग करताय त्याचं नेम ऑफ द कंपनी यामध्ये घ्यायचंय तुम्हाला. आपण घेऊया आरके प्रायव्हेट लिमिटेड. आपल्या कंपनीचं नेम घेऊया आरके प्रायव्हेट लिमिटेड. आपल्या कंपनीचं नेम. मेलिंग नेम, ऍड्रेस आपण या ठिकाणी डिटेल तुम्हाला जसं पाहिजे त्या पद्धतीने इथे ऍड्रेस टाकू शकता. MG रोड, नाशिक. या पद्धतीने आपण आपल्या कंपनीचं नेम या ठिकाणी घेऊ शकता. ओके. ऍड्रेस लाईन भरपूर मोठी आहे. तुमचा ऍड्रेस जेवढा मोठा त्या पद्धतीने ऍड्रेस घेऊ शकता. इथे स्टेट घ्यायचंय आपल्याला. महाराष्ट्र आपण स्टेट घेतलाय. पिनकोड, तुमचा एरियाचा जो पिनकोड असेल तो पिनकोड घ्या. मोबाईल नंबर घ्या, जो काय असेल तो. टेलिफोन नंबर, मोबाईल नंबर जो काय तुमचा असेल त्या पद्धतीने घ्या. फॅक्स नंबर, ईमेल. त्यानंतर जी काही वेबसाईट असेल, तुमच्या कंपनीची जर वेबसाईट असेल तर ती घ्या. या पद्धतीने संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्ही या ठिकाणी फिलअप करायची. फर्स्टली आपण इथे फिलअप करणार आहोत नेम ऑफ द कंपनी. मेलिंग नेम ऑटोमॅटिकली. ऍड्रेस तुम्हाला घ्यायचा या ठिकाणी. डिटेल ऍड्रेस टाकू शकता तुम्ही. यानंतर स्टेट महाराष्ट्र, कंट्री ऑटोमॅटिकली असेल तिथे, इंडिया. बाकीची इन्फॉर्मेशन जसं एखादा फॉर्म आपण फिलअप करतो त्या पद्धतीने सर्व इन्फॉर्मेशन भरायची. त्यानंतर बघा डिअर स्टुडंट्स, या ठिकाणी फायनान्शियल इयर बिगिनिंग फ्रॉम म्हटलेलं आहे. सो ऑलवेज फायनान्शियल इयर बिगिनिंग ऑन 1 एप्रिल. जे अकाउंटिंग इयर आहे किंवा फायनान्शियल इयर जे आहे ते 1 एप्रिलला सुरू होतो आणि 31 मार्चला क्लोज होतो. सो फायनान्शियल इयर बिगिन फ्रॉम ऑलवेज 1 एप्रिल असणार आहे. बुक बिगिन्स फ्रॉम म्हटलेलं आहे. सो बुक बिगिन फ्रॉम केव्हा, की ज्या वेळेस नवीन कंपनी असेल. फॉर एक्झाम्पल असं कन्सिडर करा की आपण आज जो रेकॉर्ड करतोय लेक्चर्स तो आहे 17 जुलै 2026 आणि आज नव्याने कंपनी सुरू झाली, नव्याने टॅली ओपन केली असं नाही म्हणत आहे डिअर स्टुडंट्स. मी कंपनीच आजच सुरू झाली, या अगोदर आपली कंपनी अस्तित्वातच नव्हती. आज 17 जुलैला आपली कंपनी सुरू झाली आहे. तर या ठिकाणी बुक बिगिन्स फ्रॉम 17 जुलै असेल. हा टॅली तुम्ही केव्हाही सुरू करा, दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. टॅलीज कंपनी केव्हा सुरू झाली तरच बुक बिगिन फ्रॉमची डेट वेगळी असेल, कारण त्या पद्धतीने पुढे कंटिन्यू अकाउंटिंग होणार आहे. जर आपली ओल्ड कंपनी फॉर एक्झाम्पल 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी सुरू झालंय, मात्र टॅली तुम्ही आज सुरू करताय, तर तसं नाहीये. तुम्हाला अकाउंटिंग हे 1 एप्रिल पासूनच मेंटेन करावं लागेल. या अगोदरचं तुमचं मॅन्युअल अकाउंटिंग असेल तर ते तुम्ही टॅलीमध्ये इन्सर्ट करा. त्यासाठी म्हणून आम्हाला डेट ही 1 एप्रिलच घ्यावी लागेल. क्लिअर आहे. सो टॅलीमध्ये टाकायचे कसे, ओल्ड ट्रान्झॅक्शन तुमचे मॅन्युअल असेल. आपण या सर्व डिटेल गोष्टी पुढे बघणार आहोत. सो या पद्धतीने बुक बिगिन फ्रॉम असतो. आपण डबल एंटर केल्यानंतर तुमची कंपनी इथे ऍक्सेप्ट आलेला आहे. पुन्हा एकदा एंटर प्रेस करूया आणि ह्या पद्धतीने कंपनी सेव्ह झाली. एकदा कंपनी सेव्ह झाली की इथे आम्हाला जीएसटी सेटिंग महत्वाची करून घ्यायची. आपल्या कंपनीची जीएसटी इन्फॉर्मेशन तुम्ही इथे टाकू शकता. जसं की आपल्या कंपनी कुठल्या स्टेटमध्ये, तर महाराष्ट्र.
त्यानंतर रजिस्ट्रेशन टाईप 2 आहे. कंपोझिशन रेग्युलर. आपण याच्यावरती येणाऱ्या लेक्चर्समध्ये माहिती घेणारच आहोत. सध्या रेग्युलर ठेवूया आपण रेग्युलर. त्यानंतर GSTIN नंबर, जो काय तुमचा GSTIN नंबर असेल की ज्याची आता महाराष्ट्र म्हटलं 27 याने सुरुवात होईल. एक साधारणपणे 15 डिजिटचा नंबर असतो. आपण एक डमी नंबर टाकलेला या ठिकाणी. 15 डिजिट हा नंबर असतो. तुम्ही ओरिजिनल ज्या कंपनीचं काम करताय, त्याचा ओरिजिनल GST नंबर इथे येईल आणि इन्फॉर्मेशन तुम्ही सेव्ह करू शकता. या पद्धतीने तुमची प्रॉपर कंपनी तयार झालेली आहे. कंपनी रेडी झाली की तुम्हाला स्क्रीनवरती या पद्धतीने इथे आर-के प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आपण तयार केलेली ही दिसेल. या पद्धतीने कंपनी क्रिएशन आपण केव्हा करतो, की ज्यावेळेस फर्स्ट टाईम तुम्ही टॅली डाउनलोड केली आहे आणि फर्स्ट टाईम कंपनी तयार करताय. आता आपल्याच 2 वेगवेगळ्या कंपन्या आपल्याला करायच्या आहे. ऑलरेडी आपल्याकडे एक कंपनी आहे आर-के प्रायव्हेट लिमिटेड आणि अजून एक कंपनी आपल्याला या टॅली प्राईममध्ये करायची क्रिएट. बघा, आर-के प्रायव्हेट लिमिटेड कंपनी क्रिएट केलेली आहे. आपल्याला अनेक कंपनी पाहिजे, सेकंड कंपनी पाहिजे. त्या सेकंड कंपनी क्रिएशन और थर्ड कंपनी, फोर्थ कंपनी, यू कॅन मेंटेन मल्टिपल कंपनीज इन वन सिंगल टॅली सॉफ्टवेअर. खूप साऱ्या कंपनी करू शकतात. तर आपण सेकंड कंपनी, ऑलरेडी एक कंपनी आहे, आपल्याला पुन्हा एक कंपनी करायची. तर त्यासाठी काय करायचंय, आपल्याला जे कॉम्प्युटर आहे यावरती कीबोर्डवरती फंक्शन्स कीज आहे F1, 2, 3, 4, F12 पर्यंत. यामध्ये जी F3 नावाची जी की आहे ती तुम्हाला या ठिकाणी प्रेस करायची. आपण F3 ही फंक्शन की प्रेस केलेली. F3 फंक्शन की प्रेस केल्यानंतर तुमच्या समोर या टाइपची स्क्रीन येईल. ऑलरेडी आपल्याकडे एक कंपनी जी तुम्हाला दिसते ते आर-के प्रायव्हेट लिमिटेड. आपल्याला अजून एक कंपनी तयार करायची. आपण जाऊया क्रिएट कंपनीमध्ये. मी एंटर प्रेस केला क्रिएट कंपनीवर जाऊन. पुन्हा त्याच टाइपची स्क्रीन माझ्या समोर आली. मी नवीन कंपनी क्रिएट करतोय. आर-के इन्स्टिट्यूट ही नवीन कंपनी आहे. ओके. मेलिंग नेम सेम असणार. ऍड्रेस शॉर्टकटमध्ये घेऊया आपण विदाउट वेस्टिंग अवर टाइम. नाशिक. या ठिकाणी आपल्याला स्टेट घ्यायचं आहे महाराष्ट्र. अगेन तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पिन कोड घ्या 422001 व्हॉटएव्हर जो काय पिन कोड असेल. टेलिफोन नंबर घ्या, मोबाईल नंबर, फॅक्स, ईमेल, वेबसाईट, जी तुमची इन्फॉर्मेशन आहे ते तुम्हाला सांगितलंय की 1 एप्रिल पाहिजे इन्फॉ डे. तर या पद्धतीने तुम्ही अगेन सेकंड कंपनी देखील तयार करू शकता. त्याची जीएसटी सेटिंग करून घ्या. जो काय जीएसटी नंबर असेल तो टाका. तिथे 15 डिजिटचा असतो. की आपण डमी तुम्हाला जस्ट टीच करतोय मी. ही पूर्ण इन्फॉर्मेशन येणाऱ्या लेक्चर्स मध्ये असेल. सध्या कंपनी क्रिएशन याच्यावरती आपण फोकस करतोय. बघा डिअर स्टुडंट, एक सेकंड कंपनी देखील आपली तयार झालेली. F3 ही जी फंक्शन की आहे, लक्षात ठेवायचं आपल्याला. F3 ही जी फंक्शन की आहे यामध्ये हे सर्व ऑप्शन्स असतात. 2 कंपन्या आपल्या या ठिकाणी तयार झालेल्या आहेत. तुम्ही मल्टिपल कंपनी करू शकता. अजून करायचं तुम्ही क्रिएट कंपनीवर जा, नवीन करा, पुन्हा F3 प्रेस करा, पुन्हा नवीन करा. सो यू कॅन मेंटेन मल्टिपल कंपनीज इन वन सिंगल टॅलीप्राईम सॉफ्टवेअर. ओके. त्याचबरोबर इथे तुम्हाला F3 मध्येच एक सेकंड ऑप्शन दिसतोय अल्टर कंपनी. जर काही मिस्टेक झाली असेल कंपनीमध्ये, फॉर एक्झाम्पल आपण म्हणूया की आमचा कॉन्टॅक्ट नंबर चुकलाय किंवा काहीतरी मिस्टेक झाली. सो ती दुरुस्त करण्यासाठी आपल्याला कुठे जायचंय? अल्टर कंपनी. जी काय मिस्टेक झालेली आहे ती मिस्टेक दुरुस्ती करण्यासाठी अल्टर कंपनी या ऑप्शनमध्ये तुम्ही जाणार आहात. आणि ज्या कंपनीची मिस्टेक झाली आहे त्यामध्ये जा तुम्ही आणि दुरुस्ती करून घ्या. जी इन्फॉर्मेशन आहे तिथे पोहोचा आणि दुरुस्ती करून घ्या. ओके. या पद्धतीने अल्टर ऑप्शन आहे. सिलेक्ट कंपनी, मल्टिपल कंपनी असतील तुमच्या, तुम्हाला जी कंपनी पाहिजे त्यासाठी सिलेक्ट कंपनी याच्या ऑप्शनवरती जा आणि इथे तुम्हाला सर्व कंपनीची लिस्ट दिसेल. त्यातून तुम्हाला जी हवी त्या कंपनीवरती जा आणि सिलेक्ट करून घ्या. सिलेक्ट केलेली कंपनी तुम्हाला स्क्रीनवरती या पद्धतीने दिसेल. आता नेक्स्ट ऑप्शन शिकण्यासाठी तुम्ही इथे बघा, आर-के इन्स्टिट्यूट म्हटलेलं आहे ना, आर-के प्रायव्हेट लिमिटेड, अशा 2 कंपनीज दिसताय. आम्हाला 2 नकोय स्क्रीनवर. स्क्रीनवर एकच कंपनी पाहिजे, आर-के प्रायव्हेट लिमिटेड.
आर के इन्स्टिट्यूट नकोय सध्या स्क्रीनवरतून तात्पुरती मला बंद करायची. मी डिलीट करायची नाही म्हणत मी बंद करायची म्हणतोय. अगेन मी F3 प्रेस करणार. इथे येतोय शट कंपनी म्हटलेलं आहे बघा. मला या ठिकाणी एक कंपनी बंद करायची, स्क्रीनवर एकच कंपनी हवी आहे. मी शट कंपनीवर गेलोय. मला आर के इन्स्टिट्यूट तात्पुरत्या स्वरूपात बंद करायची, नंतर जेव्हा गरज पडेल तेव्हा मी घेईल, तिला सिलेक्ट करेल. एंटर प्रेस केलाय मी, पुन्हा एक एंटर प्रेस केला. स्क्रीनवरतून बघा तुम्हाला अगोदर दाखवलं होतं मी की 2 कंपनी दिसत होत्या. शट कंपनी केल्यानंतर माझ्याकडे समोर फक्त एकच कंपनी दिसते, आर के प्रायव्हेट लिमिटेड. मला पुन्हा माझं अकाउंटिंग जे आर के इन्स्टिट्यूट या कंपनीमध्ये करायचंय. मी F3 प्रेस करेल. सिलेक्ट कंपनी या ऑप्शन वरती जाईल. सिलेक्ट कंपनी ऑप्शन वरती जाऊन मी एंटर प्रेस केला होता आणि माझ्यासमोर ही लिस्ट आलेली. मला या ठिकाणी आर के इन्स्टिट्यूट या कंपनीमध्ये अकाउंटिंग मेंटेन करायचंय. मी आर के इन्स्टिट्यूट या कंपनीवर जाईल आणि एंटर प्रेस करेल. माझ्या समोर या ठिकाणी आर के इन्स्टिट्यूट ही कंपनी आलेली आहे. पुन्हा सेम काय झालं, आर के इन्स्टिट्यूट, आर के प्रायव्हेट लिमिटेड अशा 2 कंपनी इथे दिसत आहे. मला एकच कंपनी पाहिजे, मला डिस्टर्बन्सेस नकोय किंवा काही मी प्रॉब्लेम्स नको, यासाठी एक कंपनी मला जस्ट तात्पुरती बंद करायची. ओके, सो मी पुन्हा F3 प्रेस करेल. शट कंपनीवर मी जातोय. शट कंपनी कोणती बंद करायची मला आता, आर के प्रायव्हेट नकोय सध्या. एंटर प्रेस केला, पुन्हा एकदा एंटर प्रेस केला, आर के प्रायव्हेट बंद झाली तात्पुरती. सो या पद्धतीने तुम्हाला ज्या कंपनीचं अकाउंटिंग मेंटेन करायचंय त्या कंपनीला तुम्ही F3 प्रेस करून सिलेक्ट करू शकता. सिलेक्ट कंपनीमध्ये जाऊन बघा कसे ऑप्शन, क्रिएट कंपनी, टू क्रिएट न्यू कंपनी, अल्टर कंपनी, टू मेक चेंजेस इन अवेलेबल कंपनी. जी तुम्ही तयार केली आहे त्यातच काही मिस्टेक आहे ती दुरुस्त करायची. अल्टर कंपनीमध्ये जा. सिलेक्ट कंपनी, मल्टिपल कंपनी तयार करून ठेवल्यात तुम्ही, त्यातले ज्या कंपनीचं अकाउंटिंग मेंटेन करायचं, जसं की आपल्या 2 कंपनीज आहे. सो ह्या कंपनीची लिस्ट ओपन होते आणि ती जिचं अकाउंटिंग करायचं ती सिलेक्ट करण्यासाठी सिलेक्ट कंपनी. त्यानंतर शट कंपनी. शट कंपनी कशासाठी, स्क्रीनवरती मल्टिपल कंपनीज दिसत असतील, आपल्याला एक सिंगल कंपनी ठेवायची. ज्या नकोय त्या कंपनी तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यासाठी शट कंपनी हा ऑप्शन आहे. क्लिअर आहे. सो या पद्धतीने हे सर्व क्रिएट कंपनी म्हणजेच टॅली प्राइम मध्ये शॉर्टकट की आहे F3, यामधले हे सर्व ऑप्शन आहे. एक लास्ट आपण बघूया, डिलीट कंपनी. आता परमनंटली डिलीट करायची. डिअर स्टुडंट, शट कंपनी आणि डिलीट कंपनी 2 वेगळे वेगळे आहेत. शट कंपनी काय तात्पुरती बंद होणार आहे, आपण पुन्हा सिलेक्ट करून त्याच्यात अकाउंटिंग करू शकतो. मात्र डिलीट कंपनी म्हणजे परमनंटली कंपनी डिलीट होणार आहे, त्याचा डेटा आपल्याकडनं परमनंटली डिलीट होईल. आपल्याला नकोच आहे, चुकीने आपण तयार केली होती, गरज नाहीये टॅली प्राइम मध्ये त्या कंपनीची, मला डिलीट करायची. मी F3 प्रेस करेल, परमनंटली मला डिलीट करायची. मी अल्टर कंपनीमध्ये जाईल, एंटर प्रेस केलाय. आर के इन्स्टिट्यूट जी कंपनी, बघा पहिले हे लक्षात घ्या, मला जी कंपनी डिलीट करायची आहे असं विचार करूया. चला इथे आर के इन्स्टिट्यूट दिसतंय, मला आर के प्रायव्हेट लिमिटेड ही डिलीट करायची. तर मी काय करेल, पहिले सिलेक्ट कंपनीमध्ये जाईल. ओके, मला कोणती डिलीट करायची, आर के प्रायव्हेट लिमिटेड परमनंटली डिलीट करायची. मी सिलेक्ट केली. सिलेक्ट केल्यानंतर F3 प्रेस करतोय मी. त्यानंतर अल्टर कंपनीमध्ये गेलो मी. मला कोणती डिलीट करायची, 2 दिसता इथे, आर के इन्स्टिट्यूट आणि आर के प्रायव्हेट लिमिटेड. मला आर के प्रायव्हेट लिमिटेड ही डिलीट करायची. मी एंटर प्रेस केला, माझ्या स्क्रीन समोर ही कंपनी आलेली. मी अल्टर, इथे एक ऑप्शन आहे आपल्या कीबोर्ड वरती ALT, दॅट इज अल्टर, त्याच्यासोबत डी मी प्रेस करणार आणि अल्ट डी प्रेस करून मी एंटर प्रेस केला. आर यू शुअर यू वॉन्ट टू डिलीट कंपनी. मी जर आता एंटर प्रेस केला तर आर के प्रायव्हेट लिमिटेड परमनंटली डिलीट होऊन जाणार आहे. आणि आता मी जर गेलो, F3 प्रेस केला, सिलेक्ट कंपनीमध्ये मी गेलोय आणि बघतोय सिलेक्ट कंपनीमध्ये तर एकच कंपनी दिसते, आर के इन्स्टिट्यूट, कारण मी आर के प्रायव्हेट लिमिटेड परमनंटली डिलीट केलेली. सो या पद्धतीने डिअर स्टुडंट्स, ऑप्शन F3 यामध्ये क्रिएट कंपनी, अल्टर कंपनी, बघा फर्स्ट काय क्रिएट कंपनी,
अल्टर कंपनी, सिलेक्ट कंपनी, शट कंपनी आणि याच्या सोबतच आपण एक बघितला डिलीट कंपनी. थँक यू डिअर स्टुडंट्स. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण टाइप्स ऑफ वाउचर बघणार आहोत. थँक यू.